अमरावती स्त्री रुग्णालय अग्नितांडव प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांना फासावर लटकवा, जबाबदारी निश्चित करा असंही त्यांनी म्हटलेलं आहे। अधिकाऱ्यांना फासावर लटकवा, जबाबदारी फिक्स होईल असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। आरोग्य विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना चौकामध्ये नेऊन फासावर लटकवा असं त्यांनी म्हटलेलं आहे। हे सांगतात सीएस त्यांची जबाबदारी पीडब्ल्यूडी यांची, या दोघांना नेऊन फासावर चढवा चौकामध्ये, म्हणजे जबाबदारी फिक्स होईल। काय खेळ लावला काय आरोग्यांशी, गरिबांच्या जीवाशी? म्हणजे ह्यांनी याच्यावर जबाबदारी ढकलायची, त्यांनी त्याच्यावर जबाबदारी ढकलायची। हे सांगतात की पीडब्ल्यूडीने आम्हाला हे करताना दिलं नाही, मग सीएसनी कसं हँडओव्हर करून घेतलंय? संपूर्ण घटनेनंतर अनेकांनी संताप व्यक्त केलेला होता। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही संताप व्यक्त केलेला आहे। या संपूर्ण अग्निकांड प्रकरणामध्ये अधिकाऱ्यांना फासावर लटकवा आणि जबाबदारी फिक्स होईल त्यामुळे असंही त्यांनी संताप व्यक्त करताना म्हटलेलं आहे। कारण कुणीही त्या संदर्भातली जबाबदारी घेत नाहीये। आरोग्य विभाग आणि पीडब्ल्यूडी हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत, त्याचबरोबर एकमेकांच्या जबाबदारी संदर्भात वक्तव्य सुद्धा समोर आलेली आहे। आता या संदर्भातली चौकशी केली जाते, त्यामुळे दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल असं सरकारकडून सांगितलं जातंय। आणि यावरच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केलेला आहे। अधिकाऱ्यांच्या या टोलवाटोलवीवरून वडेट्टीवारांनी संताप व्यक्त केलाय। अधिकाऱ्यांना फासावर लटकवा असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी सुद्धा या संदर्भात संताप व्यक्त केलेला होता। अशा पद्धतीच्या घटना या घडतायत आणि त्यामुळे नाहक लहान चिमुकल्यांचा जीव जातोय आणि त्यामुळे या संदर्भात बोलताना विजय वडेट्टीवार यांनीही संताप व्यक्त केलेला आहे। अधिकाऱ्यांनी जी टोलवाटोलवीची विधानं केलेली होती त्या संदर्भात त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय। अधिकाऱ्यांना फासावर लटकवा, जबाबदारी फिक्स होईल असं त्यांनी म्हटलंय। तर या संदर्भात विजय वडेट्टीवार आणि संदीप देशपांडे काय म्हणालेत आपण पाहूयात। सीलर आणि आताही घटनेमध्ये तोच व्हेंटिलेटरचा स्फोट झालेला आहे। याचा अर्थ हे निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर पुरवले जात आहेत आणि पोरांच्या गरिबांच्या आरोग्याचा खेळ मानला जातोय। हे आता या घटनेतून सिद्ध झालेलं आहे। हे कुठले आणलेत, कोणी खरेदी केलेत? या व्हेंटिलेटर खरेदीसाठी जी यंत्रणा जबाबदार आहे ती सुद्धा या खुनाच्या, या पोरांच्या जीव घेण्यामध्ये त्यांचं सुद्धा तेवढाच जबाबदारी आहे। मला वाटतं चायना मेड व्हेंटिलेटर असावेत, जे चांगल्या कंपनीचे, हेमिल्टन नावाची कंपनी आहे की ज्या पद्धतीने व्हेंटिलेटरची खरेदी केलेली आहे आणि त्या व्हेंटिलेटरचे टेक्निकल स्पेसिफिकेशन जी आहेत त्याच्या संदर्भात चौकशी करण्याचा आम्ही त्यांना विनंती केलेली। त्याप्रमाणे त्यांनी ती चौकशी समिती त्याच्यात नेमली होती। आता त्या चौकशीची समितीचा अहवाल अजून प्रलंबित आहे। तर त्या संदर्भात शासनाने आता हे केलं पाहिजे की ते व्हेंटिलेटर सदोष होतं का? ज्या अर्थी व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला त्या अर्थी त्या टेक्निकल स्पेसिफिकेशन प्रमाणे व्हेंटिलेटर नव्हतं का? आणि जर नव्हतं तर मग त्याच्यावर काय कारवाई केली? मला वाटतं हा जो चौकशीचा अहवाल आहे तो आरोग्य खात्याने त्वरित प्रसिद्ध केला पाहिजे।